मित्रांनो आपण पाहतोय नागेश सामनावीराचा मानकरी ठरतोय। हाच नागेश ताडभाडच्या मैदानावरती 2 चेंडूंवरती 12 धावांची गरज असताना आमचे पत्रकार बंधू इथे उपस्थित झाले, हे नागेशांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं पारितोषिक देतील। सुनीलजी आपण पाहतोय हाच तो फलंदाज जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना ताडभाडच्या मैदानावरती लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारून सनसनाटी विजय देणारा नागेश आज पुन्हा एकदा तो आपल्या स्वतःला सिद्ध करतोय या मैदानावरती। थँक्यू अश्विन, खरं आहे। तसे आदिल यांना पारितोषिक आमचे पत्रकार बंधू। आपल्या पंचक्रोशीमध्ये कुठेही सामने असतील त्या ठिकाणी आपले कॉमेंटेटर जातात। अश्विन सोंडे असतील, नाना दगडे असतील, आपले जे असतील, तुम्ही गृहात जा, कुठे जा, महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जर गेलेत तर प्रत्येक खेळाडू कशा पद्धतीचा खेळतो, कशा पद्धतीचा खेळ आहे हे सगळं आपल्याला उभे चित्र जे निर्माण केलं जातं हे कॉमेंटेटर इथे आपल्याला वेळोवेळी सांगत असतात आणि आपल्या खेळाडूंचे गुणगान व त्याच्या गुण आपल्या ग्राउंडवर जिवंत करत असतात आणि त्यांना प्रोत्साहन देऊन कुठल्याही संघ असो त्यातला खेळाडू काय पद्धतीने खेळतो ह्याची सगळी इत्थंभूत बातमी हे ठेवणारे आमचे कॉमेंटेटर अश्विन सोंडे, जगे आणि नाना दगडे आणखीन कोणी असतील। धन्यवाद सुनीलजी। तत्पूर्वी अजूनही पारितोषिक येतोय श्री बंड्या कुलपे यांच्यातर्फे नागेश यांच्यासाठी जे त्यांनी दणदणीत षटकार ठोकले होते त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मी नागेश यांना विनंती करतो आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी आपण व्यासपीठाकडे पुन्हा एकदा यायचं आहे। आणि तत्पूर्वी या दोन्ही संघांच्या संघनायकांना माझी अगदी नम्र विनंती की आपला 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, अन्यथा आपल्याला 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल। आपलं कोणत्याही प्रकारे नुकसान होऊ नये म्हणून मी वारंवार आपल्याला ह्या सूचनेचं पालन करण्याची विनंती करतोय। हा सामना सानवी 11 नवगाव विरुद्ध श्री गणेश चालमाला या 2 संघादरम्यान रंगतोय। अजूनही काही प्रेक्षक येत आहेत आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो आणि या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा विकासजी साखरकर। धन्यवाद। सुनील बानकरचा पहिला चेंडू होता, अतिशय सुरेख चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता। सानवी नवगाव यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे। पहिला षटकार जो कोण मारेल त्याला संतोष खेमजी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। देवर बेंडे खेळण्यास तयार होतोय। सुनील बानकरचा सामना करतोय, द्रुतगती गोलंदाज, राईट आर्म राऊंड विकेट। अतिशय सुरेख चेंडू पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता। यावेळेला पंचांचा इशारा येतोय, पंचांचं भूमिका पार पाडतायत अभिजित तोळपुळे आणि विनोद नागेश। नवगाव संघातर्फे सलामीची जोडी देवर बेंडे आणि तृप्तेश सुरेकर ही एक जबरदस्त फेमस जोडी आपण बघतोय नेहमी। ओमसाई संघाचं प्रतिनिधित्व करताना ओमसाई संघाचा आहे त्यांचा, परंतु यावेळेला स्पॉन्सर त्यांचा सानवी नवगाव, सानवी पुरस्कृत ओमसाई नवगाव। उलटा चेंडू होता, यावेळेला चांगल्या पद्धतीने खेळतो, चेंडू जातो डीप कव्हरच्या बाहेर, चौकार। थँक्यू डीजे मास्टर मयेकर डीजे। 2 चेंडू अतिशय अप्रतिम टाकले होते परंतु दुसरा चेंडू स्क्वेअर पडला होता, वाईड बॉल पडला होता। त्याच्यानंतर लगेचच पुढचा चेंडू बॅकफुटवर जाऊन चेंडू कट केला होता, स्क्वेअर कट केला होता, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून मारला होता तो चेंडू, तो सरळ डीप कव्हरच्या बाहेर चेंडू गेला होता चौकारासाठी। धावसंख्या झाली ती 5 धावा। स्लोवर पद्धतीचा चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू होता। पुढचा चेंडू बानकर यांचा
यावेळेला चांगला चेंडू होता. पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा मिसफिल्ड करतोय, परंतु त्या ठिकाणी मिसफिल्डचा फायदा उचलतात दोन्ही फलंदाज आणि एक धाव पूर्ण करतात. या एकेरी धावांबरोबर संघाची धावसंख्या झालेली ती सानवी 11 नवगाव संघ बिनबाद 6 धावा. चांगली सुरुवात झालेली आहे. दोन्ही संघ अतिशय तुल्यबल आहेत, कारण श्री गणेश चालमाला या संघाने देखील आपलं बळ दाखवून दिलेलं आहे. लगातारच्या 2-3 स्पर्धांमध्ये विजेतेपद उपविजेतेपदांवर त्यांनी आपली धडक मारलेली आहे. आणि जी गतवर्षी जो अलिबाग क्रिकेट इन यांच्या माध्यमातून जे बक्षीस वितरण झालं होतं त्या वितरणामध्ये आपलं देखील नाव त्यांनी कोरलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये नॉमिनीज होण्याचा त्यांनी बहुमान आता यावेळेला पटकावण्याचा हरकत नाही आहे, कारण या स्पर्धेमध्ये त्यांनी ज्या थळच्या मैदानावर स्पर्धा झाली होती त्यामध्ये विजेतेपद घेतलं होतं. आणि रिलायन्स जी स्पर्धा झाली त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी विजेतेपद पटकावलं होतं. अतिशय उपविजेतेपद पटकावलं होतं. चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने तृप्तेश खेळून काढतोय. एक चांगला दर्जेदार फलंदाज कसा असावा त्या पद्धतीने हा खेळून काढतोय. सरळ बॅटने खेळला होता. लॉंग मिडॉनचा जो क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला. एक धाव मात्र मिळाली तृप्तेशला. खातं उघडतो तृप्तेश. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात ओम साई नवगाव संघांकडून. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय आरबी समुद्रेंकडून. देवर जोरदार मारण्याचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक होता त्या तैनात केला होता त्याच्या हातात चेंडू जातोय, परंतु त्याच्या हातात चेंडू जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतात. स्ट्राईक रोटेट करण्यात एक चांगली पद्धत आपल्याला बघायला मिळते फलंदाजीची, ती स्ट्राईक रोटेट करणे. स्ट्राईक रोटेट करत असताना संघाची धावसंख्या सुद्धा हालत राहते. त्याच्यामुळे गोलंदाजी करणारा जो गोलंदाज असतो त्याच्यावर एक नक्कीच प्रेशर येतो आणि त्याचा फायदा दोन्ही फलंदाज नक्कीच उचलतात. एखादा मोठा फटका मध्येच बघायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय चांगला चेंडू जोरदार अपील केला जातोय, परंतु पंचांकडून त्या प्रतिसाद मिळत नाहीये. एक धाव मात्र मिळते ती फलंदाज तृप्तेश सुरेकर याच्यासाठी. बॅटची एज घेऊन चेंडू गेला होता त्यामुळे एक धाव मिळते फलंदाजाला. धावसंख्या होते ती 9 धावा. एक षटकाची समाप्ती होते. एका षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या ती बिनबाद 9 धावा. एक आश्वासक सुरुवात आपण बघतोय ती सानवी 11 नवगाव या संघाकडून. देवर बेंडे एक आक्रमक फलंदाज, त्याचबरोबर तृप्तेश सुरेकर एक संयमी फलंदाज आपण बघतोय. तृप्तेशची जर बॅट सेट झाली तर त्याच्या बॅटमधून जे मोठे मोठे फटके बघतात ते बघण्याची जी मजा असते ती औरच असते. परंतु त्यांच्या समोर सुद्धा संघ एक अतिशय तुल्यबळ असा संघ आहे, तो म्हणजे श्री गणेश चालमाला संघ. एक नवतरुण खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ यावर्षी चांगल्या धमाकेदार कामगिरीसह आपण बघतोय. नाईट क्रिकेट टुर्नामेंट्समध्ये सुद्धा त्यांनी आज पदार्पण केलेलं आहे. त्यांचा नवीन गोलंदाज होतो गोलंदाजीसाठी प्रशांत. दुसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर सर्व क्षेत्ररक्षक फक्त 3 क्षेत्ररक्षक मर्यादेमध्ये राहतात सर्कलच्या आणि बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक सीमारेषेचा ताबा घेत आहेत. एक आगळा वेगळा शैलीचा गोलंदाज. चांगला चेंडू होता. बॅटची एज घेतोय. चेंडू जातो तो स्क्वेअर लेगच्या परिसरामध्ये. एक धाव मात्र मिळते फलंदाज तृप्तेशला. धावसंख्या होते ती 10 धावा. डबल फिगर्समध्ये जाऊन पोहोचतोय तो नवगावचा संघ. 10 धावा धावफलकावर लागतात. एक द्रुतगती गोलंदाज तृप्तेश. आगळ्या वेगळ्या शैलीचा हा गोलंदाज. या रजनी क्रिकेटमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते बघायला मिळेल आपल्याला. चांगला चेंडू होता. पहिला चेंडू बॅटची एज घेऊन गेला होता प्रशांत. आपल्या षटकातील पुढचा चेंडू देवरसाठी गोलंदाजी करतो. डावखुरा फलंदाज देवर आपल्या लयमध्ये आल्यावर मात्र त्याला त्याची फलंदाजी रोखणं हे मुश्किल असते. फुलटॉस चेंडू होता. सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. पंचांकडून मात्र कोणताच इशारा येत नाही, त्यामुळे हा वैध चेंडू ठरतो. एक जोरदार चेंडू होता. चेंडूच्या वेगाचा अंदाज येत नाही फलंदाजाला, त्यामुळे सरळ यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू स्थिरावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर प्रशांत आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. चेंडूचा टप्पा यावेळेला आपण बघतोय गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर किंचित बाउन्स सुद्धा मिळतो चेंडूला. कौतुक करावं लागेल तर क्युरेटरचं. खेळपट्टी ज्याने बनवली ती खरोखर अतिशय अप्रतिम अशी खेळपट्टी बनवलेली आहे. फलंदाजांबरोबर गोलंदाजाला सुद्धा न्याय देणारी ही खेळपट्टी बनवलेली आहे. अतिशय सुरेख खेळपट्टी बनवलेली आहे.
जो टप्पा आहे गुडलँड स्पॉटचा त्या ठिकाणी जर चेंडू टप्पा पडला किंवा त्याच्या पुढे आणखी जर टप्पा पडला तरी सुद्धा फलंदाजी करणारा फलंदाजाला नक्कीच त्याचा अंदाज येत नाहीये. प्रशांत आपल्या बॉलिंग मार्कवर आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु टप्प्याचा अंदाज येत नाही फलंदाजाला. टप्पा पडल्यानंतर बाउन्स सुद्धा मिळतोय. खरोखर चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती प्रशांत कडून. वेगवान गोलंदाजात चपल गोलंदाजी बघतो आपण. देवरला मात्र काही अंदाज येत नाही. लगातार 2 चेंडू निर्धाव जातात. 3 चेंडू लगातार निर्धाव गेलेले आहेत ते प्रशांतच्या गोलंदाजीमध्ये. अतिशय सुरेख गोलंदाजी प्रशांत बॉलिंग मार्कवर. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू एक धाव घेतली. तू धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित धावचीत होऊ शकले असते परंतु दैव बैलवत्तर होतं की चेंडूने अचूक नेम घेतलेला नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून अचूक नेमबाजी जर झाली असती तर नक्कीच देवरला आपला गाशा गुंडावा लागला असता परंतु नशीब बलवत्तर होतं त्यांचं. 1 धाव मिळते त्याला. 1 धाव मिळते. नवगाव संघाला संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 11 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा काढल्यानंतर दुसरं षटक मात्र एक चांगल्या पद्धतीचं बघायला मिळते ते प्रशांत कडून. अतिशय जोरदार फटका मिळते तो बघायला. अतिशय षटकार. मी अगोदरच म्हटलं होतं जर तृप्तेश जर आपल्या लयमध्ये आला तर त्याला थांबवणं खरोखर अवघड होऊन जातोय. 5 चेंडू अतिशय अप्रतिम टाकले होते ते प्रशांत यांनी परंतु शेवटचा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा टाकला होता. त्याचा पुरेपूर फायदा उचलला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू मारला आणि षटकार. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटका अखेरीस धावसंख्या आहे ती बिनबाद 17 धावा. चांगली सुरुवात झालेली आहे. तत्पूर्वी 66-63 युनिकॉर्न ज्या कोणाची असेल त्याची चावी सापडलेली आहे त्या ठिकाणी किल्ली. ती कोणाची असेल तर त्यांनी घेऊन जायचं आहे. आणि संतोष खेमजी यांच्याकडून पहिल्या षटकारासाठी जे 100 रुपयांचं पारितोषिक होतं ते तृप्तेश सुरेकर यांनी पटकावलेलं आहे. आणि पुन्हा षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे परंतु ते तो पटकावते. आणि तिसरं षटक घेऊन येते तो चैतन्य तिसरं षटक घेऊन त्याच्या षटकाची कशी गोलंदाजी करतोय आणि देवर कशी फलंदाजी करतोय हे सांगण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चालतोय मी यासिनजी उपेंद्र पाटील यांच्याकडे. ओव्हर टू उपेंद्र. धन्यवाद विकास दादा. ताडक देवाला नतमस्तक करून आणि गोखलेश्वराला अभिवादन करून मी उपेंद्र पाटील इथे जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे तसेच खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि वळतो या मैदानामध्ये या भव्य आणि दिव्य प्रकाश झोतातील सामने आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्री महेंद्र दळवी यांच्या MD फाउंडेशनच्या कृपेने हे सामने आज आणि उद्या 2 दिवस खेळवले जाणार आहेत. तत्पूर्वी सामना चालू आहे तो चालमाला वर्सेस नवगावचा डावखुरा फलंदाज आहे देवर. मला वाटतं प्रत्येक लेग स्टंपच्या बाहेर थोडासा चेंडू होता. फलंदाज मात्र पूर्णपणे सोडतोय आणि विकेटकीपर आपलं काम पूर्ण करतोय. दरम्यान अवांतर धाव मिळते ती म्हणजे नवगाव संघाला. आणि 1 धावेनिशी संघाची धावसंख्या पोहोचते 19 धावा. खरोखरच चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर करत आहेत चाळमाळा हा संघ. राईट आर्म राऊंड विकेट ओव्हर द विकेट मारा करत आहेत. लेफ्ट हँड डावखुरा फलंदाज देवर मात्र पूर्णपणे फसतोय. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात मात्र मिळते आणि 1 धावेनिशी संघाची धावसंख्या पुन्हा 1 ने वाढते आणि धावसंख्या आहे ती 21. आपण पाहतच आलो की पहिल्या मॅच पासून की लो स्कोरिंग मॅच होत आहेत कारण बॉल थोडासा लो असल्या कारणाने पुन्हा एकदा डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू आणि ही 1 धाव एका धावेने आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत आहेत आणि संघाला एक फायटिंग टार्गेट
सेट करण्याकडे त्यांचं निश्चितच लक्ष असेल. चैतन्य आपल्या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. थोडासा शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता, परंतु पुन्हा एकदा पॉइंटमध्ये देवर खेळतोय. एक धाव मात्र निश्चितच मिळणार आहे. एक एक धाव संघासाठी एक मोलाची धाव. हॅलो आयुष स्टेजच्या मागे, आयुष स्टेजच्या मागे. महेंद्र तळवी फाउंडेशनतर्फे आयोजित आजच्या या विद्युत प्रकाश झोतातील मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत तमाम प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो. या दोन संघांमध्ये एकदम सुंदर असा अटीतटीचा सामना सुरू आहे. आपण आता जो बळी होण्याचा जो प्रयत्न म्हणजे धावचीत, ह्या धावचीतचा नियम असा सांगतो की जो विकेटच्या जवळ आहे, एस्टँडच्या जवळ आहे, तो फलंदाज बाद होतो. मगाशी दिलेला जो निर्णय होता की नॉन स्ट्रायकर एंडला खेळाडूने क्रीज सोडलं नव्हतं नॉन स्ट्रायकर एंडनी, आणि त्यामुळे तो जरी एसटी उडवली असली तरी तो बाद नव्हता. आणि ज्यावेळेस त्यांनी स्ट्रायकर एंडकडे उडवला त्यामुळे तो बाद झाला. हा धावचीत होण्याचा जो विकेट पडण्याचे जे पद्धती आहेत 10 पद्धती, त्यातला धावचीत होण्याचा प्रकार आपण पाहिला. तिसरं षटक ओव्हर द विकेट मारा करतोय तो गोलंदाज. मग ज्याच्या शेवटच्या चेंडूवर आपण षटकार खेचला गेला होता असा हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. त्याच्यासाठी फिल्डिंग आहे, क्षेत्ररक्षण आहे, डीप फाईन लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, आणि हा स्क्वेअर चेंडू दिसतोय. आणि पंचांचा हा इशारा आहे की हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईड बॉल ज्याला आपण म्हणतो. तो उजव्या एसटी बाहेरचा चेंडू होता, तो ऑफ स्विंग झाला आणि आणखीन बाहेर गेला आणि हा तो स्क्वेअर ठरेल आहे. पुन्हा एकदा दुसरा चेंडू टाकतोय, म्हणजे पहिला चेंडू अजून एक षटक सुरू झालेलं आहे आणि थोडं क्षेत्ररक्षणात बदल होतोय. जो कव्हरचा क्षेत्ररक्षक होता त्यांना मिड विकेटच्या दिशेने आणलेला, आणि जो लॉंग ऑफचा होता त्याला, आणि हा उंच डीप मिड विकेट चेंडू एक धाव काढताय दुसरी, आणि हा बाद. पुन्हा एकदा तशीच चूक, चांगला षटकार, चांगला चेंडू टोलावला होता, परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये समन्वय नसल्यामुळे हा चेंडू धावचीत होऊन फलंदाज बाद होतो. एक चांगला फलंदाज, दोन्ही फलंदाजांमध्ये समन्वय नसल्यामुळे बाद होऊन परत येतोय. धाव संख्या होते 3 बाद. दरम्यान चौथं षटक चालू आहे ह्या इनिंगचं आणि धावसंख्या झालेली आहे ती. थँक्यू पत्रकार, आपण थोडंसं समालोचन सांगितलं, आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन. चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झालेली ती 26. दरम्यान अतिशय एक क्रिकेटला साजेसं वातावरण या ठिकाणी आहे आणि प्रेक्षकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा सूरज जोरदार मारण्याचा प्रयत्न आहे, मिड विकेटच्या वरून पाहायचा आहे आणि सोपा झेल, फलंदाज बाद.
दरम्यान स्ट्राईकसाठी खेळतोय तो भावेश आणि पंकज ही जोडी मैदानामध्ये. तत्पूर्वी सूरजचा पुढील चेंडू एक 10-15 पावलांचा रनअप आहे. गोकळेश्वर एंड करून मारा करेल सूरज. खोलवर चेंडू टाकलेला, हलकासा कट केलेला, पाहतोय फिल्डर डिक्लेअर धाव जाते की नाही आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी येणं डिक्लेअर धाव. 1 धावेनिशी धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27 धावा. यापुढील जो सामना आहे त्या दोन्ही समालोचन कक्षाच्या मागे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया स्टेजच्या खाली उतरावे. बसण्यासाठी आपल्याला भरपूर जागा आहे, कृपा करा. पुढील पुन्हा एकदा सूरज आपल्या बॉलिंग मार्कवर तयार आहे. राईटा मोर द विकेट मारा करण्यासाठी जोरदार मारलेला आहे. लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे चेंडू हवेत आणि बाद. दरम्यान अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते चालमाळा संघाकडून. चालमाला हा संघ या सीझनमध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात आहे. एक बऱ्याचशा फायनल त्यांनी खेळलेल्या आहेत. विजेतेपद या गतवर्षी तसेच ह्या वर्षी त्यांनी प्राप्त केलेले आहेत. तत्पूर्वी नवगाव हा सुद्धा तितकाच कडवा प्रतिस्पर्धी आहे. आपण वेळोवेळी पाहत असतो की नवगाव आणि चालमाला या संघामध्ये अंतिम सामना लढत असतो. पुन्हा एकदा सूरज आपल्या बॉलिंग मार्फत तयार आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे हुकतोय. विकेट किपर आपलं काम पूर्ण करून निर्धाव चेंडूचं या ठिकाणी सांगता होते आणि धावसंख्या तिथे स्थिरावलेली धावसंख्या आहे 27. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सूरज राईटा मोर द विकेट मारा करण्यासाठी पुन्हा एकदा तयार. दरम्यान फिल्डिंगमध्ये थोडंसं काही चेंजेस करत असताना पाहायला मिळतोय सूरज. गोखलेश एवर एंड करून मारा करतील सूरज. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होते फलंदाज. आता मात्र विकेट किपर फसतोय आणि एक धाव नवगाव संघाच्या खात्यात आणखी एक जमा होते. आणि अशा तऱ्हेने पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 28. जिंकण्यासाठी 29 धावांचं एक लक्ष्य ठेवलेलं आहे ते चालमाला संघापुढे. तत्पूर्वी यापुढील जी होणार आहे मॅच आहे, जो सामना आहे, मी विनंती करतो की दोन्ही कर्णधारांना कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या पाठी यायचं आहे. हा पंचांनी काय चेंडू आणलेला आहे. शिवशक्ती लोणारे ए वर्सेस अष्टविनायक परूरपाडा या दोन्हीही संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेकीसाठी आपल्याला आवाज दिलेला आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. शिवशक्ती लोणारे ए वर्सेस अष्टविनायक परूरपाडा. दरम्यान परूरपाडा संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. शिवशक्ती लोणारे ए संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी समालोचन कसे समोर यायचं आहे.
तो दोस्तों फिर एक बार चलते हैं मैदान के ऊपर। इस मैदान के ऊपर चालमाला और नौगांव के बीच में कड़ा संघर्ष। हालांकि पहले इनिंग में नौगांव टीम ने 28 रन बनाए और 29 रनों का टारगेट खड़ा कर दिया है चालमाला की सामने। अपनी ओपनिंग बैट्समैन आए हैं सुनील और राहुल। तृप्तेश अपनी ओर की पहली गेंद लेके आए हैं। तृप्तेश पहली गेंद हल्के सी कट की है, रन लेने का निर्णय है, देखना है, और मिसअंडरस्टैंडिंग के वजह से अपना विकेट गंवाना पड़ेगा और आउट। तो इसी तरह चालमाला टीम के पहली विकेट का पतन होता हुआ और राहुल की स्वरूप से पहली विकेट का पतन हुआ है चालमाला की तरफ से। अभी देखना है कि क्रिकेट खेलना है तो दोस्तों टेम्परामेंट की ज़रूरत है। ये नाइट क्रिकेट चालू है, जैसे सिंगल डबल नौगांव टीम हॅलो, रन्स लिए। खेळाडूंना नम्र विनंती आहे, टाइमपास ग्राउंडवर करू नका, कारण पुढचे आपल्याला सामने खेळवायचे आहेत भरपूर, तेव्हा टायमिंग आपला घालवू नका. लगातार आपल्याला लिमिटेड टायमिंग दिलेला आहे. लोणारे संघाचा का कर्णधार बहुत ही बढ़िया गेंदबाजी का लगातार प्रदर्शन जारी है तृप्तेश की तरफ से। तीन डॉट गेंद बैक टू बैक डॉट गेंद करार दी, एक विकेट लेने में भी सफलता प्राप्त हुई तृप्तेश को। बहुत ही बढ़िया गेंदबाजी नौगांव की तरफ से। हालांकि जो चालमाले के बल्लेबाज है पूरी तरह फंसते हुए इस गेंदबाज को। फिर एक बार तैयार है तृप्तेश, अपना हाथ ऊपर किया, जोरदार गेंद गई, यॉर्कर लाइन डिलीवरी थी, विकेट कीपर फिर एक बार अपना काम पूरा करते हुए, फिर एक बार बैक टू बैक 4 गेंद डॉट जाती हुई। बहुत ही शिवशक्ती लोणारे संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे, समालोचन कक्षाकडे यायचा आहे. शिवशक्ती लोणारे विरुद्ध संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे, कृपया नोंद घ्यावी. तृप्तेश अपनी ओर की अगली गेंद करेंगे। सामना करने वाले हैं बैट्समैन चालमाले के। फिर एक बार ब्लॉक ऑल गेंद थी, सराहना करनी होगी इसी गेंदबाज की। एक भी अभी तक गेंद बल्ले पे लगी नहीं है, जो गेंद बल्ले पे लगी थी वो आउट हो गए थे। इसी तरह लगातार बैक टू बैक 5वीं डिलीवरी है, 5वीं डिलीवरी डॉट आती हुई। बहुत ही बढ़िया गेंदबाजी। तृप्तेश फिर एक बार ये आगे आगे मारने का प्रयास किया था, देखना है, अंपायर का निर्णय आना बाकी है। आउट। हॅलो, टॉच विन. हॅलो कवळे, लोणारे टॉच विन झालेले आहे. लोणारे संघ शिवशक्ती लोणारे टॉच विन झालेले आहे. अनिल पाटील यांनी टॉच उडवलेला. आमचे तृप्तेश सुरेकर यांनी अनिल पहिले पाटील हे मेडन टाकलेलं आहे, त्याला आदेश पेके याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. देखो इस टूर्नामेंट की ये पहली मेडन ओवर तृप्तेश सुरेकर ने काफी बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया और नौगांव टीम के जीतने के हौसले और बढ़ाए हैं। तृप्तेश सुरेकर को संतोष
खेमजी की तरफ से इनाम दिया जाएगा 100 रुपये का। ये जो वो मेडन डाली थी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। देखना है सुनील कैसे इस गेंदबाज का सामना करते हैं। सुनील ने हल्के हाथों से कटाया है डिक्लेयर रन्स के लिए। इस डिक्लेयर रन से अभी खाता खुला है अपनी टीम का। सुनील एक बहुत ही बढ़िया बल्लेबाज माने जाते हैं। चालमाला टीम की रीढ़ की हड्डी है, हमेशा अपने टीम के लिए अच्छा खेलने का प्रदर्शन करते हैं। फिर एक बार हल्की सी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, हल्की सी कट किया है, 1 रन जरूर मिलेगा, दूसरी रन की कोई गुंजाइश नहीं। इसी तरह 2 रन हुए हैं अपने टीम के लिए, एक बहुत ही कीमती और अपने टारगेट की तरफ बढ़ता हुआ एक कदम सुनील का। आदित्य, कैप्टन ने आदित्य के हाथ में गेंद दिया है मोर्चा संभालने के लिए गेंदबाजी का। देखना है आदित्य कैसे गेंदबाजी करते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, अंपायर को पार किया, अपना हाथ ऊपर किया, हल्के से मारने की कोशिश थी। यही रणनीति अपनानी होगी अगर जीतना है टीम को, चालमाला को। तो ये 2 रन बढ़िया। देखना है तीसरी रन की गुंजाइश और ये 3 रन। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। हिरनों की दौड़ लगाई विकेट के बीच में दोनों भी बल्लेबाज ने, और अपने टीम के जीतने के लिए एक उम्मीद जगाई है इसी दोनों भी बल्लेबाज ने। इसी तरह स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जहां पहुंचा है 5 रन। जीतने के लिए रन्स बनाने हैं 29 रन, 29 रन। आदित्य फिर एक बार सामना करेंगे, गेंदबाजी के लिए तैयार है। जोरदार मारने का प्रयास था लेकिन गेंद सर्कल में ही 1 रन जरूर पूरा किया, दूसरी रन की कोई गुंजाइश नहीं। फील्डर ने अपना काम पूरा करके फिर एक बार गेंदबाज के हाथ में गेंद सौंपी है। धीरे धीरे हौले हौले अपने टारगेट की तरफ बढ़ती हुई चालमाला टीम। ह्यूज एंड कलरफुल क्राउड यहाँ पे, और क्रिकेट का एकदम साजे सा वातावरण लोनारा के इसी मैदान के ऊपर। फिर एक बार आदित्य तैयार है, हल्के हाथों से खेला है सुनील ने। 1 रन तो आंखों में इशारा किया और ये चुराई 1 रन। और इसी 1 रन के साथ फिर एक बार स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 6 रन। ऐसी ही रनों की रनिंग बिटवीन विकेट की 7 रन जरूरत है चालमाला टीम को। ये जो रणनीति सुनील ने सेट किए है, राहुल ने सेट किए है, ये पहली ओवर में करना चाहिए था। ये पहला जो पावर प्ले का ओवर था वो मेडन करार दिया और बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी गेंदबाज ने। आदित्य फिर एक बार तैयार है, देखना है पैर के ऊपर आउट, और ये आउट। सूरज अपने निजी 4 रन बनाकर आउट हुए और उनकी जगह लेने के लिए आए हैं चैतन्य। अभी एक अनोखा इनाम आया है खेमजी की तरफ से। सुनील बांधकर की अगर विकेट निकालेंगे तो उसी गेंदबाज को 100 रुपये का इनाम दिया जाएगा। एक नौगांव टीम के एक बहुत ही अच्छे प्रशिक्षक, स्कोर रुका हुआ है 7 रनों के ऊपर। अभी निजी पहली और अपने टीम की तरफ से तीसरी ओवर लेके आए संकेत। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे, जोरदार मारा है सुनील ने के गेंद हवा में, देखना है उसके, और ये आउट। सुनील की विकेट का पतन।
तो दोस्तों देखो, ये सपोर्टर का अहम भूमिका रहती है किसी भी खेल में। अगर सपोर्टर्स नहीं है आपके पीछे तो आपका कुछ खेल सब फेल है। ये जो सपोर्टर ने उनको एक विकेट लेने की एक आशा, एक उम्मीद जगाई और उसी उम्मीद को खरे उतरे हैं गेंदबाज नौगांव के। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। अभी तक बड़े फटके मारने में, बड़े शॉट खेलने में पूरी तरह बांध के रखा है बल्लेबाजों को। और स्कोर रुका हुआ स्कोर है 7 रन। राइट आर्म ओवर द विकेट। संकेत फिर एक बार तैयार है, जोरदार मारने का प्रयास है। अंपायर के ऊपर अपील है थोड़ा सा, लेकिन अंपायर के इस अपील के बीच में बल्लेबाज ने 1 रन पूरा किया और इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 8 रन। सुनील एक ऐसे खिलाड़ी थे, सभी अपोजिट टीम जानते थे कि ये मैच का रुख कभी भी बदल सकते हैं। इसी फिर एक बार गेंदबाज तैयार है। ये जोरदार मारने की कोशिश थी, लेकिन विकेट कीपर विकेट को चिपके हुए बहुत ही बढ़िया गैदर किया स्टंप के पीछे। फिर एक बार वेलकम डॉट आता हुआ नौगांव टीम को। संकेत अगली गेंदबाजी करेंगे। आगे आके मारने का प्रयास था, पूरी तरह ब्लॉक किया है, पूरी तरह जकड़ के रखा है, बांध के रखा है बल्लेबाज को। बल्लेबाज कुछ समझ नहीं पा रहे हैं, कैसी गेंदबाजी कर रहे हैं संकेत, और थोड़ी सी एक सल्ला मसलत करते हुए नॉन स्ट्राइकन बल्लेबाज से। स्कोर रुका हुआ स्कोर है 8 रन। संकेत अपनी ओर की अगली गेंद करने के लिए तैयार है। ये भी जोरदार मारने का प्रयास था, लेकिन पूरी तरह चूक गए। अंपायर के ऊपर थोड़ा सा अपील था, लेकिन इस अपील में कॉन्फिडेंस कम था और ओवर कॉन्फिडेंस ज़्यादा होने की वजह से इसको नॉट आउट करार दिया। फिर एक बार वेलकम डॉट डिलीवरी। संकेत एक 10-15 कदमों का रनअप। गोकलेश्वर एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। आगे आके फुल टॉस गेंद लिए और 1 रन जरूर मिलेगा। डीप लॉन्ग ऑन की तरफ जाती हुई गेंद, विकेट फील्डर ने उसको फील्ड करके सिर्फ 1 ही रन मिलेगा। बहुत ही अच्छा गेंदबाजी का प्रदर्शन लगातार जारी है नौगांव टीम की तरफ से। इसी तरह 3 ओवर की समाप्ति पर स्कोर जा पहुंचा है 9 रन। अभी बचे हुए 1 ओवर में जीतने के लिए 20 रनों की जरूरत। अभी इसी ओवर का आखोदे का हाल सुनाने के लिए मैं ले चलता हूं मेरे साथी समालोचक केतन के पास। धन्यवाद उपेंद्र जी। दरम्यान चालू सामना सानवी 11 ओमसाई नवगाव विरुद्ध श्री गणेश चाळमळा। प्रथम फलंदाजी चाळमळा संघाने 24 चेंडू 28 धावा कमवल्या होत्या आणि नवगाव चाळमळा संघासमोर आव्हान ठेवले ते 24 चेंडू आणि 29 धावाचं। शेवटचे षटक प्रगतीपथावर 6 चेंडू आणि 20 धावा। बघूया नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय तो हमीद। आणि एक अखूट टप्प्याचा चेंडू, फलंदाजाला चेंडू समोर फलंदाज बाद होतोय। हॅलो, अजित म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य अनिल म्हात्रे आपली अनिल पाटील व्यासपीठावर वाट पाहत आहेत। कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। अजित म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील आपली वाट पाहत आहेत। नवीन फलंदाज कुणाल।
चाळमाळ संघाला 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आणि फलंदाज बाद होतो रनआउटच्या स्वरूपात. चाळमाळा संघाला 9 या धावसंख्येवर हा 6वा हादरा बसलाय. कुणालच्या स्वरूपात त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज आलेला आहे तो प्रशांत. बघूया 4 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या पाहावी आहे जिंकण्यासाठी ती 20 धावा. हमीद आपल्या संघातील पुढे चेंडू टाकताना उंचावरून खेळलेला चेंडू आणि तितकाच सुंदर झेल म्हणता येईल आदित्य याचा आणि फलंदाज बाद. जर हा सामना संपल्यावर जो ग्राउंड मध्ये जाईल तर 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. चालू असताना कोणी मैदानात जायचं नाहीये. सर्व प्रेक्षकांनी क्रिकेट रसिकांनी लक्ष द्यायचं आहे. सामना संपल्यावर कोणी धावत ग्राउंड मध्ये जायचं नाहीये. पुढील 3 चेंडू आणि चाळमाळा संघाला विजयासाठी हव्यात त्या तब्बल 20 धावा. एक अखूट टप्प्याचा चेंडू हमी त्याचा. हॅलो, पंढरी ढेपे कुठे असतील त्यांनी व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. पंढरी ढेपे. नवगाव संघाने जवळजवळ सामना आपल्या खिशात घातलेला आहे. श्राव